हॅलो मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मस्त स्वस्त आणि एकदम मजेत आहात ना? तर स्वस्त आणि मस्तच राहा. झाली आहे आज एका नवीन ब्लॉगची सुरुवात आणि जे मिठाई तुम्ही इथे पाहता ही मिठाई राजस्थानची आहे आणि आम्ही मार्केटला जात होतो तेव्हा तनिष्काच्या पप्पाला ही मिठाई दिसली आणि त्यांना ही मिठाई आधीच माहिती होती, त्यांनी खाल्लेली आहे पण मी नव्हती खाल्लेली, तर त्यांनी थोडीफार घेतली आणि ते म्हणाले ही खूप छान मिठाई आहे, ही इथे लवकर मिळत नाही. तर मी म्हणाली ठीक आहे घ्या मग. तर त्यांनी थोडीफार मिठाई घेतली आणि हे मिठाई खव्याची बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये खवा आणि त्याच्यावरती तीळ लावलेले होते. तर ती मिठाई इतकी टेस्टी आणि गोड लागत होती आणि मी पहिल्यांदाच खाल्लेली, तर मला तर खूप आवडली आणि हजबंडला तर माझ्या आवडलेलीच ती मिठाई. तर अशा प्रकारे आम्ही खाल्ली, ती मिठाई छान होती. आणि त्यानंतर अंघोळ सकाळीच करून घेतली आणि रेडी झालेली आणि त्यानंतर येते तनिष्काला मी मँगोचा ज्यूस प्यायला दिलेला आणि ती ज्यूस पित होती आणि आज तिच्या शाळेला ना सुट्टी होती. तर मुलांचं कसं असतं ना, घरी असले की त्यांना काही ना काहीतरी नवीन विशेष खायला आणि प्यायला हवं असतं. तर ती घरी असली की मला हट्ट करत असते, मम्मी आज मला ज्यूस दे, हे दे ते दे, काही ना काहीतरी तिचं असतंच. त्यानंतर मग माझा चहाची बारी आलेली आणि मी इथे बनवलेला गरमागरम 1 कप चहा. आणि कारण की आता थंडीचे दिवस चालू आहेत ना फ्रेंड्स, तर इतकी थंडीही वाजते आणि काम करायला थोडंसं हे वाटतं. तर चहा पिल्याने काय ना तरतरी येते अंगामध्ये. त्यानंतर मी चहा पिलेली. तर तुम्ही हे पाहू शकता, हे जे फळ तुम्हाला दिसतात आहेत ना, हे तनिष्काच्या पप्पाच्या मित्राच्या बागेमधून आणलेत आणि ते जिथे कामाला जातात ना तिकडे साईडलाच मित्राची बाग आहे छोटीशी, तर तिथनं आणले. मी तुम्हाला त्या बागेचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल, कारण त्यानंतर मीही तिथे गेलेली. पण हे जेव्हा तिच्या पप्पाने आणलेले तर तेव्हा मी नव्हती गेलेली, तर मी तुम्हाला नेक्स्ट टाईमला मी गेलेली त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी नक्की दाखवेल. इतकी छान बाग आहे ते. तर त्यानंतर आता मी आलेली किचनमध्ये आणि किचनमध्ये आल्यानंतर मी इथे राजम्याची भाजी बनवलेली आणि मी सकाळीच तनिष्काच्या पप्पाला टिफिन दिलेला. आणि कितीही केलं तरी घरचं जेवण तर घरचंच जेवण असतं, कारण की आपण पालेभाज्या व्यवस्थित साफ करतो, स्वच्छ धुतो 4-5दा पाण्याने आणि सगळं स्वच्छ ठेवतो. त्यानंतर मी त्यांना टिफिनमध्ये काय काय दिलेलं, रवा डोसा दिलेला नाश्त्यासाठी आणि जेवण दिलेलं मी त्यांना. तर ते नाश्ता आणि जेवण हे सोबतच घेऊन जातात कामावरती. आणि पण ना राजमा आहे ना मला खूप शिजलेला हवा असतो आणि तिच्या पप्पाला कसं असतो की राजम्याची भाजी असो या कुठलीही भाजी असो, सुकी भाजी त्यांना आवडते खायला आणि मला थोडी रस्सेवाली भाजी खायला आवडते. तर त्यांना मी कमी पाणी टाकलेलं राजम्यामध्ये आणि मी नंतर मग मला तर थोडंसं पातळ हवं होतं, कारण की मला राईस बरोबर खायचं होतं आणि तनिष्कासुद्धा राईस बरोबर राजमा चावल खूप छान लागतात खायला. आणि त्यांनी राईस त्यांना नव्हतं खायचं, तर ते बोलले थोडं मला घट्टच कालवण ठेव, भाजी ठेव. तर मग मी काय केलं, ते कामाला गेल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं वरतून पाणी टाकलं आणि ते एकदम छानपैकी राहिलेलं थोडंफार शिजू दिलं. तिच्या पप्पाला सकाळी सकाळी घाई असते, तर त्यांना टिफिनमध्ये मी जेवण बनवून देते लवकर लवकर पटकन. पण कधी एखादी वस्तू राहिली किंवा मला जसं आवडतं मी तसं मग त्याच्यामध्ये थोडासा बदल करते. जसं की आता राजमामध्ये पाणी कमी होतं, तर मी थोडंसं पाणी वरतून टाकलं. जास्त तर मी भाज्यामध्ये बदल नाही करत. पण तिच्या पप्पाला एखाद्या अशा जे अख्ख्या डाळी असतात ना, मूग डाळ कुठलीही डाळ, त्याच्यामध्ये तिच्या पप्पाला जास्त पाणी नाही आवडत आणि मला तर थोडं आवडतं राईस बरोबर खायला. त्यानंतर इथे मी तुम्ही रवा डोसा मी माझ्यासाठी सुद्धा बनवून ठेवलेला आणि मी नाश्ता करणार आहे आता रवा डोस्याचा. फ्रेंड्स, आपण सकाळी 4:30, कोणी 4ला उठतं, कोणी 4:30ला, तर कोणी 5ला उठतं. तर आपण इतक्या सकाळी उठतो आणि पाणी पितो, त्याने आपलं तर पोट तर साफ होतंच, पण आपल्याला भूकसुद्धा लागते. सकाळी लवकर उठलो की पाणी काय 2-3 तासामध्ये जिरून जातं आणि मग सकाळी लवकर उठतो तर आपल्याला भूक लागते. तर आपण नाश्ता वगैरे केलाच पाहिजे लवकर. असं नाही की आपण सकाळी लवकर उठलो आणि नुसतं कामं करत आहे आणि पूर्ण कामं होईपर्यंत 11-12 वाजेपर्यंत आपण पूर्ण कामं होईपर्यंत नाश्ता या जेवण करायचंच नाही, असं नसतं.
तर आपल्याला मध्ये मध्ये स्वतःलाही टाईम द्यायला पाहिजे आणि द्यावा लागतोच, कारण की आपली तब्येत खराब व्हायला काहीच टाईम नाही लागत. आता माझी इतकी तब्येत खराब होती, तुम्हाला कायच सांगू मी. मध्ये माझी पाठ इतकी दुखत होती, कारण की मी जेवणावर लक्ष नव्हती देत त्या कारणामुळे. आणि माझं जेवण इथे रेडी झालं आहे, कारण की तनिष्काच्या पप्पाला मला जेवण द्यायचं होतं. आणि माझा कॅमेरा जो आहे ना तो मी असा लावलेला, म्हणजे माझा जो जुना हे आहे ना ट्रायपॉड आहे ना, त्याच्यामध्ये ना त्याची उंची खूप कमी आहे, तर मला थोडं वाकून बघायला लागत होतं. इथे तुम्ही पाहिलं असेल. आणि लांबून काढला ना व्हिडिओ तर वाकायला नाही लागत, पण जर का जवळून काढला तर वाकायला लागतं, कारण त्याची हाईट कमी आहे. मला नवीन ट्रायपॉडसुद्धा घ्यायचं आहे, तर मी सध्याच नाही घेणार आहे, कारण की माझं चॅनल आता नवीन आहे, त्याच्यामध्ये जास्त ग्रोथ नाही झाली आहे. आणि हां, मला एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगायची होती, की माझं एक शॉर्ट व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये गौतम बुद्धाचा व्हिडिओ आहे आणि गाणंही टाकलं, म्हणजे म्युझिक आहे त्याच्यामध्ये. तर तो व्हिडिओ माझा इथे थोडाफार व्हायरल झाला आहे असं म्हणू शकतो, कारण त्याच्यावरती भरपूर लाईक आले. माझे आजपर्यंतही इतके लाईक नव्हते आलेले व्हिडिओवरती, त्याच्यावरती भरपूर लाईक आले आणि व्ह्यूज पण छान आले आहेत. तर हे तुमच्या सपोर्टमुळेच सगळं काही झालं आहे. म्हणजे म्हणतात ना की छोटीशी खुशी ही सेलिब्रेट केली पाहिजे. तर जास्त काही व्हायरल नाही झालं आहे, खूप भरपूर व्ह्यूज मिलियनमध्ये तर नाही आले, पण थोडेफार आले, तेच माझ्यासाठी खूप जास्त आहे, कारण की छोट्या छोट्या खुशीमुळेच मोठ्या मोठ्या खुशी आपल्याला आनंद मिळतं. आधी छोट्यापासून सुरुवात होते आणि नंतर मोठे सक्सेस मिळतं आपल्याला. तर ही गोष्ट तर खरी आहे. तर मी तनिष्काने मला आवाज दिलेला, तर मी गेलेली हॉलमध्ये आणि कॅमेरा इथे चालूच राहिला. तर आणि मला लक्षच नाही की कॅमेरा इथे चालू आहे. तर मला म्हणायचं आहे की माझं चॅनल मोनेटाईज जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आता जे छोटे छोटे मला आनंद मिळतात आहे, खुशी मिळती आहे, जसं की एखादा व्हिडिओ टाकला मी, शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यावरती इतके सारे लाईक येतात आहे, इतके सारे व्ह्यूज येतात आहे, तर ते पाहून मला खूप छान वाटतं आणि आणखी इंटरेस्ट येतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर फ्रेंड्स, मला खूपच आवडतं. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या सोबत, आणि असंच तुम्ही मला सहकार्य करत राहा व्हिडिओसाठी. तुमच्यामुळेच माझा व्हिडिओ माझे 2 व्हिडिओ व्हायरल गेले. एक व्हिडिओ तर तो जो बदल आहे घडवायचा तो व्हिडिओ, आणि आता नेक्स्ट मला वाटतं गौतम बुद्धाची जे मी रील टाकलेली व्हिडिओ बनवलेला, हा व्हिडिओ थोडा व्हायरल गेला माझा. आणि याच्यामध्ये मी जे व्हॉईस केलेली ना, जे मी बोलते त्याचा ना आवाज खूप स्लो होता. मी म्हटलं जाऊ दे, मी डायरेक्टच बोलते. तर मी नाश्ता करून मी थोडं कामाने बाहेर गेलेली, तर मी उन्हामध्ये गेलेली. भरपूर ऊन होती फ्रेंड्स. सकाळी थंडी असते आणि संध्याकाळी थंडी, आणि दुपारचं ऊनसुद्धा असतं. तर मी बाहेर गेलेली, मला खूप गरम झालेलं. बाहेरून आलेले मी मी काही कामाने गेलेली, तर मला खूप गरम झालं. मग घरी आली मी आणि मी डायरेक्ट फॅन चालू केला आणि फॅन खाली मी उभी राहिली थंड थंड. आणि आत्ता मला खूप बरं वाटतं इथे. नाहीतर दुपारच्या टाईमला ना खूप ऊन असतं बाहेर, तुम्हाला तर माहिती असेलच. वातावरण असं आहे ना. तनिष्काने इतकी घाई केली की मला ना ते व्हिडिओ फटाफटमध्ये जितका झाला मी विसरलेली तुमच्यापर्यंत रेकॉर्डिंग करून टाकायला. तर मी ना जितकं मला आठवलं टाकलं, पण पुढच्या नेक्स्ट टाईमला मी तुम्हाला ते पूर्ण रेसिपी देईल गुलाबजामुन बनवण्याची. जेव्हा मला आठवलं तेव्हा मी तितकं ते बनवून व्हिडिओ शूटिंग केली. आणि तनिष्काला शाळेत जायचं होतं, आजच तिला गुलाबजामुन खायचे होते, कारण मी तिच्यासमोरच ते पॅकेट घेतलेलं. तर तिने बघितलेलं, तिला माहिती आहे की मम्मीने गुलाबजामुनचं पॅकेट घेतलं, आता मम्मी गुलाबजामुन बनवणार. आणि लहान मुलांना कसं असतं ना की त्यांना माहिती नसतं की हे बनवायला वेळ लागतं, टाईम द्यायला लावायला लागतं. नाही आज बनवू दे, त्यांचं कसं असतं की नाही आत्ताच बनवून दे. माझ्या जितकेही ताई माझा ब्लॉग बघत असतील त्यांचीही मुलं असतील, असाच हट्ट करत असतील
की नाही मम्मी मला आता पाहिजे, कारण त्यांना माहिती नाही आहे की ह्याला टाईम लागतो, बाकीची कामंसुद्धा असतात मम्मीला घरामध्ये. नाही, बाकीचं काही त्यांना माहिती नसतं, मला पाहिजे तर पाहिजे असंच असतं लहान मुलांचं. मग काय केलं, मी बनवून दिले तिला घाईघाईमध्ये. मग जितकी व्हिडिओ शूटिंग काढता आली तितकी मी काढून घेतली आणि त्यानंतर सर्व कामं झाल्यानंतर आता इथे येते आहे किचनला साफ करायची बारी. किचनचा सकाळी तर मी स्वच्छ करतेच, कारण की सकाळी टिफिन देते ना तिच्या पप्पाला, त्याच्या आधी मी एकदा किचनमध्ये झाडू काढून घेते आणि किचनचा वटा सुद्धा एकदा एक कपडा मारून घेते, स्वच्छ करून घेते आणि नंतर जेवणाला सुरुवात करते. पण तरी सुद्धा जेवण झाल्यानंतर वापस ते तर त्याला परत स्वच्छ करायला लागतं. 2दा तर होऊन जातं, 2दा कशाला 3दा किचनचा प्लॅटफॉर्म, आणि संध्याकाळी रात्री एकदा झोपताना छानपैकी क्लीन करून घेते मी. 3दा माझा किचनचा प्लॅटफॉर्म हा साफ करायला लागतो. आणि वापस तनिष्काने मला परत ते बोलवलं. ती झोपलेली असते, ती उठती, कधी आवाज देते मला, मम्मी काय करते तू, इकडे ये, माझ्या इथेच थांब, अशी मला म्हणते ती. तर मला किचनला पण बघायला लागतं आणि तिलाही बघायला लागते. जेव्हा आई बनतो आपण तेव्हा आपल्या पाठी इतकी कामं असतात ना, इतकी कामं असतात. जरी आपल्या घरातली सर्व कामं झाली ना तरी असं वाटतं कुठेतरी काहीतरी बाकीच आहे, स्वच्छ करायचं राहिलंच आहे. आणि जितकेही माझ्या ताई आहेत त्यांच्यासोबतही असंच होत असेल. ही गोष्ट त्यांना चांगल्यापैकीच माहिती असेल की किती धावपळ होते एका गृहिणीची. आणि त्यानंतर आपलं जे मूल असतात झोपलेले त्यांना सुद्धा बघायचं. मग ते झालं. तिला सकाळी हजबंडला टिफिन द्यायचा असतो, नाश्ता टिफिन, म्हणजे किचनची कामं असतात ते करायची, स्वतःचा नाश्ता जेवण वगैरे, आणि मुलांना शाळेमध्ये सोडा, या परत बाकीची कामं सांभाळा. एवढी सारी कामं असतात ना एका गृहिणीला, भरपूर कामं असतात. ती तरी सुद्धा ती थकत नाही आणि कामं करत राहते. आणि आता इथे मी किचनला क्लीन केलं आहे, एकदम नीटनेटकं स्वच्छ माझी सर्व कामं झालेली आहे. बाकीची कामं काही मी इथे दाखवली नाही, कारण की आता ना सध्या थंडीचे दिवस आहेत ना. दिवाळी आली की आपण साफसफाई करण्यामध्ये कुठलंही वजन उचलतो, सरकवतो आणि ठेवतो तर आपल्याला कळत नाही. तर मी वजन उचललेलं आणि त्याच्यामुळे काय झालं, माझ्या पाठीची जी नस असते ती दबलेली, त्यामुळे मला इतका त्रास झालेला, इतके दिवस भरपूर त्रास झालेला. त्याच्या गोळ्या माझ्या सध्या चालू आहे, म्हणून मी इतका माझे ना व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येत नाही आहेत, तरी मी प्रयत्न करते लवकर व्हिडिओ पाठवायचे. आणि जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना फ्रेंड्स, तर नक्की लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या व्हिडिओला असंच तुमचा सपोर्ट देत राहा. तुम्ही खूप छान मला सपोर्ट करताय. माझे व्हिडिओ, काही छोटे जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल चालले आहेत, बाकीचे मोठे व्हिडिओ जे आहेत त्याच्यामध्ये मला इतकं काही छानपैकी भरून टाकता येत नाही आहे, म्हणून त्याला थोडेफार व्ह्यूज येतात आहे. तर काही हरकत नाही, हळूहळूच सगळ्या गोष्टी होत असतात, हळूहळूच माझं चॅनल मॉनिटाईज होईल. तर ह्या व्हिडिओला मी 1 जानेवारीलाच अपलोड करणार होती, पण त्याच्यामध्ये अपलोड करताना काहीतरी प्रॉब्लेम येत होती, म्हणून हा व्हिडिओ 1 दिवस लेट होतोय. तर काही हरकत नाही, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत 2 जानेवारीपर्यंत पोहोचून जाईल. हॅलो फ्रेंड्स, तर आता मी एकदम रेडी झाली आहे आणि आज आहे 1 तारीख. आजपासून नवीन वर्ष सुरू झालं आहे, 2026 सुरू झालं आहे. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सर्व नवीन वर्ष खूप सुखाचं आणि आनंदी आणि खूप छान गेलं पाहिजे अशी माझी अपेक्षा, माझी इच्छा आहे. हॅपी न्यू इयर सर्वांना. चला तर मग व्हिडिओला आपण इथेच एंडिंग करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.